हांगासर उपस्थित असलेले आमचे पेडणेचे डेप्युटी कलेक्टर शिवप्रसाद नाईक, तसेच धारगळ जिल्हा अध्यक्ष मनोहर धारगळकर, आमचे नगरपालिकेचे काउन्सिलर तृप्ती सावळदेसाई, अश्विनी पालयेकर, सिद्धेश पेडणेकर, तसं बाकी सगळे पदाधिकारी, कर्मचारी, प्रेस मीडिया आणि सगळे आमचे ग्रामस्थ नागरिक आज भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज तोखणाय करीत तितली कमी आसा। त्यांनी भारत देशाक जे संविधानान एक घटना दिली त्या घटनेन आमी आज पुढे सरलेले आसा। त्या घटनेन सगळे जो कसो न्याय दिवचो, म्हणजे ते महिलांक लागून आसतले, शिक्षणाक लागून आसतले, बाकी इतर सगळे गजाली जे दलित समाज आसतले ते समाजा खातीर सगळ्याक जो न्याय दिल्लो हो खूब मोलाचो आसा। आज आमी पळयता की आमचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी हे सुद्धा आज त्या हेतून काम करताना आमकां दिसता, जेणे करून की आज आमी पळयता की आमची भारत देशाची प्रथम नागरीक द्रौपदी मुर्मूजी ही सुद्धा आज मागावसी समाज म्हणजे ती आमच्या आदिवासी समाजातून येयल्लेली आसा। अशें आमी प्रत्येक हेतून पळोवंक मेळटा की आमी सगळ्यांक साथ म्हणजे एक साथ म्हणजे आमचे जे मोदीचो हे आसा की सबका साथ सबका विकास हे धर्तीचेर आमी काम करताना आमकां पळोवपाक मेळटा। तशेंच आयज उदाहरण म्हटल्यार आज आमचे गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत हे सुद्धा आमचे तेंच्यान उदाहरण दिल्ले आसा की आमचे एक पेडण्यान हे भाजपा मंडळाचे अध्यक्ष हे सुद्धा एक दलित समाजाचे आहात, ते सुद्धा आमकां खूब अभिमान आसा। जेणे करून आज सगळे जाण आमी सबका साथ सबका विकास ह्या धर्तीचेर आमी चलतना आमकां दिसता। जेणे करून आमी ह्या देशा खातीर कितें करपाची म्हणजे आमचे बाबासाहेब आंबेडकरान हे दिल्ले आसा की सगळ्यांक म्हणजे सगळ्यांक कसो फायदो जावचो, प्रत्येक जातीक समाजाक कल्याण म्हणजे काय कितें हें आसा ते सगळे एकी कडेन येवन सगळो देश फुडें व्हरचो अशें हेतून आमकां दिसता। जेणे करून आमी सगळे हे सगळ्यांनी साथ दिवन जी आमचो भारत देश, आमचे गोवा राज्य तसंच आमचो पेडणे शहर हो सुद्धा फुडें व्हरपाक सगळ्यांनी एकमेकांक साथ दिवन आमी सगळे फुडें व्हरपाची गरज आसा। हांव तुमकां सगळ्यांक परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इच्छितो आणि मी आमदारांना या बाबत विनंती करणार की येणारा जो जयंतीचा कार्यक्रम आहे, आता सरकारने या संबंधी जागृती केलेली आहे, हा कार्यक्रम सरकारी पातळीवर होत आहे। त्याप्रमाणे जे सरकारी अधिकारी आहेत, शाळा आहेत, त्यांनाही या कार्यक्रमात विविध स्तरांना विविध संघटनांना सहभागी करून घेऊन ही चांगली एक जयंती आणि डॉक्टर बाबासाहेबांचे जे विचार आहे हे सदोदित कायमस्वरूपी या पृथ्वी तलावर काढणार असं मला वाटतं। त्यांच्या विचाराला पृथ्वी फाटा जायला देऊ नये आणि प्रत्येकाचं आपलं कर्तव्य आहे की फक्त जयंत्या आणि पुण्यतिथी साजरे करून त्यांचे विचार आपण हे करू नये, तर हे विचार प्रगल्भतेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक आपण कृतीत जे समाजात वावरताना ते विचार आणावे एवढीच माझी विनंती आहे। आणि या महामानवाला आदर पंच, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य, आमदार, मंत्री जावपाक पावले। आज जे घटनेच्या आधाराचेर आज आमी खंय तरी आमचे जे विचार आसा हे आमी मांडपाक शकता। आज आमच्या महिलांक लागून जर पळयले जाल्यार घटनेन आज रिजर्वेशन दवरला, प्लस तांकां जी आमी मॅटर्निटी लीव दिता प्रेग्नन्सीच्या वेळार ती सुद्धा आज घटनेन आमकां दिल्लेली आसा, ताका लागून ती तांकां पेड लीव मेळटा। आज आमी पळयले आमच्या घटनेन पळयले तर पयलीं आमी 12-12 तास काम करताले, आज आमी 8 तास काम करता। समजा एक्स्ट्रा जर आमी केले जाल्यार आमकां ओवर टायम आमकां दिलो वयता। हे सगळे जे आसा हे घटनेन आमकां दिल्लेले आसा। आज आमच्या घटनेन आमकां जितले हक्क दिल्ले आसा ते आमी जाणून घेवपाची गरज आसा। आज आमचें संविधान आसा, आमकां फक्त आमी संविधान एक 26 जानेवारी मागीर आमी संविधान आमी विसरून वयता। जे आमचे संविधान आमकां जे हक्क आज चड वेळ घेयना, सगळ्यांच्या वतीन हांगासर 1-2 शब्द उलोवंक दिल्या बद्दल धन्यवाद म्हणटा।